महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे राम सुतार. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात 1995 मध्ये झाली. प्रथम पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना 1996 मध्ये प्रदान करण्यात आला होता. 2021चा आशा भोसले यांना, 2022चा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना, 2023चा अशोक शराफ यांना आणि 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी प्रदान करण्यात येतो. 25 लाख रुपये रोख, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आणि एक नोट आहे, सर्वांनी लक्षात घ्या. प्रदीप महाजन यांना व्हॉइस ऑफ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळाला नाही. ओके, आता आपण राम सुतारबद्दल थोडक्यात समजून घेऊ. राम सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. सध्या त्यांचे वय 100 वर्षाचे आहे. राम सुतार हे एक ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, मुंबईतील चैत्यभूमी स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि सिंधुदुर्गातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्थापित पुतळा यांचा यामध्ये समावेश आहे. राम सुतार यांना 1999 मध्ये पद्मश्री, 2016 रोजी पद्मभूषण आणि टागोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झाला आहे. क्लिअर.